तर या अगोदर आपण मॅग्नेट काय आहे हे पाहिलेलं आहे, बरोबर. त्यानंतर मॅग्नेटिक मटेरियल कशाला म्हणायचं हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे, जसं की निकेल, कोबाल्ट, आयर्न. तर ह्या अशा वस्तू आहेत की ज्या मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात, त्यांना आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक मटेरियल, बरोबर. तर आता आज आपण जे डिस्कस करायलो तर फन विथ मॅग्नेट्स यामध्ये आज आपल्याला समजून घ्यायचं आहे मॅग्नेटिझम म्हणजे चुंबकत्व काय आहे. आता एक लक्षात घ्या की चुंबक अर्थातच मॅग्नेट जेव्हा एखाद्या वस्तूला स्वतःकडे अट्रॅक्ट करतो, तर अट्रॅक्ट करतो म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी तो काय लावतो आहे, एक बल लावत आहे. काय लावत आहे? बल लावत आहे. कारण बल लावल्याशिवाय कोणतीही वस्तू ढकलल्या जात नाही आणि ओढल्याही जात नाही. कोणताही ऑब्जेक्ट पुश किंवा पुल करणे याला आपण काय म्हणतो, त्या ठिकाणी काय लावलं आपण, फोर्स लावलं है ना. याचा अर्थ काय आहे की मॅग्नेट जो अट्रॅक्ट करायला, याचा अर्थ मॅग्नेटने कोणता तरी फोर्स त्या ऑब्जेक्टवर लावलेला आहे आणि त्या फोर्सला म्हणायचं मॅग्नेटिक फोर्स. काय म्हणायचं? मॅग्नेटिक फोर्स, चुंबकीय बल. तर पहा, मॅग्नेटिक फोर्सेस क्रिएटेड बाय अ मॅग्नेट म्हणजे जो चुंबक आहे हा काय निर्माण करतो, एक बल निर्माण करतो. त्या बलाला काय म्हणलो आपण, मॅग्नेटिक फोर्स. इट डिस्प्लेस ऑब्जेक्ट्स अँड वर्क इज डन. म्हणजे चुंबकानं काय केलं माहिती का, की त्या वस्तूवर मॅग्नेटिक फोर्स लावला, जसं की लोखंड असेल, आणि तो लोखंड त्याच्याकडे अट्रॅक्ट झाला. अट्रॅक्ट झाला म्हणजे त्यानं काय बदलली, स्वतःची जागा बदलली. जागा बदलली म्हणजे त्याचं काय झालं, डिस्प्लेसमेंट. काय झालं? डिस्प्लेसमेंट. आणि जिथेही वस्तूचं डिस्प्लेसमेंट होतं तिथं काय होतं, वर्क डन. हा, वस्तू जर थांबणारी वस्तू, तुम्हाला माहिती आहे की वर्क डन कशा म्हणतो आपण, कार्य घडलं केव्हा म्हणतो, जेव्हा वस्तूचं स्थान हे बदलत असेल किंवा वस्तूची स्थिती बदलत असेल, तर अशा वेळेस आपण काय म्हणतो, वर्क डन झालं. बरोबर आहे का. मग चुंबकानं जेव्हा एखाद्या वस्तूवर मॅग्नेटिक फोर्स लावला तेव्हा त्या वस्तूचं झालं डिस्प्लेसमेंट. याचा अर्थ मॅग्नेटिझम या गुणधर्मामध्ये मॅग्नेट कडून काय लावलं, काय झालं, वर्क डन झालं. म्हणजे कार्य घडलं. काय घडलं? कार्य घडलं. कार्य का का घडलं? कारण इथं वस्तूचं काय झालेलं आहे, विस्थापन. काय झालेलं आहे, आणि बल लावले गेलं. कारण पुढे तुम्ही शिकणार आहे, पहा पुढच्या इयत्तेमध्ये तुम्हाला सूत्र आहे, वर्क बरोबर फोर्स गुणिले डिस्प्लेसमेंट. आलं लक्षात. म्हणजे जेव्हाही फोर्स लावल्यामुळे एखाद्या वस्तूचं जर स्थान बदलत असेल, त्याचं डिस्प्लेसमेंट होत असेल, तर या ठिकाणी काय होत असतं, वर्क डन होत असतं. इथे सुद्धा वस्तू पाहिलं तुम्ही, चुंबकाने एखादी वस्तू अट्रॅक्ट केली, तिने काय केली, त्याची पोझिशन बदलली म्हणजे डिस्प्लेसमेंट झालं, म्हणून तिथं काय घडलेलं आहे, वर्क डन. आणि मॅग्नेटिझम जी आहे ती एक प्रकारची काय आहे, ऊर्जा आहे. म्हणजे ते ऊर्जेचं काय आहे, रूप आहे. येते लक्षात. जसं की प्रकाश, लाईट हे सुद्धा ऊर्जेचं एक रूप आहे, बरोबर. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी हे ऊर्जेचं एक रूप आहे, बरोबर. तर त्याच पद्धतीनं हे जे चुंबकत्व किंवा जे चुंबकीय बल म्हणू आपण, तर ते सुद्धा एक प्रकारची काय आहे, एनर्जी आहे. पुढचा प्रश्न आहे, इन विच डायरेक्शन मॅग्नेट इज सेटल्ड. म्हणजे चुंबक जे आहे तो कोणत्या दिशेमध्ये स्थिर राहतो. तर आपल्याला माहित आहे, या अगोदरच आपण डिस्कस केलेली आहे की टांगलेला चुंबक हा नेहमी कुठं, उत्तर आणि दक्षिण दिशेत स्थिर राहतो. मग आन्सर काय असेल, नॉर्थ अँड साऊथ डायरेक्शन. पहा, उद्या आपण मॅग्नेटचं एक्सपेरिमेंट बघणार आहोत. त्या एक्सपेरिमेंट मध्ये तुमच्या लक्षात येईल की मॅग्नेटचं एक टोक हे कोणतं असतं, नॉर्थ, तर दुसरं कोणतं असतं, साऊथ. मॅग्नेटला किती पोल असतात, दोन पोल असतात. किती पोल असतात, दोन पोल. हे जे आहे हे मॅग्नेटचा कोणता पोल आहे, नॉर्थ पोल, त्याला आपण उत्तर ध्रुव म्हणतो. आणि हा मॅग्नेटचा कोणता पोल आहे, साऊथ पोल, याला आपण दक्षिण
ध्रुव म्हणतो चुंबकाचं, बरोबर. आता मग प्रश्न कसा आहे की मॅग्नेट हा कसा सेटल राहतो. मग आपण ह्या दोन दिशा का निवडल्या मॅग्नेट मध्ये, नॉर्थ ईस्ट आहे वेस्ट आहे का. पहा तुम्हाला मी उद्या चुंबक दाखवणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एन आणि एसच दिसेल, त्याच्यामध्ये तुम्हाला ई किंवा डब्ल्यू दिसेल का, नाही. हा दिशा का नाही वापरत, कारण त्या दिशेमध्ये चुंबक स्थिर राहतो का, नाही. चुंबक कोणत्या दिशेमध्ये स्थिर राहतो, उत्तर आणि दक्षिण. उत्तर दिशेला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं, नॉर्थ, दक्षिण दिशेला साऊथ. आणि म्हणून चुंबक जो आहे तो कोणत्या डायरेक्शन मध्ये राहतो, नॉर्थ अँड साऊथ. इन मॅग्नेट at which point the magnetic force is concentrated. आता आपण मॅग्नेटिक फोर्स पाहिला, काय आहे बरं मॅग्नेटिक फोर्स. जर आपण चुंबकीय बल म्हणलो आणि ज्या फोर्समुळे वस्तूचं काय होणार आहे, डिस्प्लेसमेंट. पण हे फोर्स लावायला कोण, मॅग्नेट. मॅग्नेट कडून लावल्या गेलेला फोर्स याला काय म्हणायचं, मॅग्नेटिक फोर्स. मग प्रश्न असा आहे की चुंबकाचा मॅग्नेटिक फोर्स हे कुठं एकवटलेलं असतं, म्हणजे कुठं कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. तर लक्षात घ्या, हा मॅग्नेट आहे, तर मॅग्नेटचा हा जो पोर्शन आपण घेतला, कोणता पोर्शन आहे मॅग्नेटचा, हा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. तर हे जे दोन पोल आहे ना, या दोन पोलाजवळ काय असतं, मॅग्नेटचं सर्वात जास्त प्रभाव किंवा मॅग्नेटिक फोर्स सर्वात जास्त कुठे असतो, तर ते असतो त्याच्या ध्रुवाजवळ, त्याच्या टोकाजवळ, बरोबर आहे का. टोकाला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण, एंड, आणि ध्रुवाला काय म्हणतो, पोल. मग आन्सर काय असेल, ऍट टू एंड्स ऑर पोल्स. म्हणजे चुंबकाचे जे दोन टोक आहे, सुरुवातीचं टोक आणि शेवटचं टोक, अर्थातच त्याला आपण काय म्हणतो, पोल. काय म्हणतो, पोल. तर या पोलच्या ठिकाणी काय असतं, चुंबकाचं मॅग्नेटिक फोर्स हे पूर्ण एकवटलेलं असतं. उद्या आपण एक ऍक्टिव्हिटी बघणार आहे, तुमच्या लक्षात येईल की जेव्हा आपण लोह कीज घेणार आहे, काय घेणार आहे, लोह कीज है ना. तर आयर्न फिलिंग्स म्हणू त्याला आपण. तर हे जेव्हा आपण मॅग्नेटच्या सभोवताली टाकू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्याला चुंबक त्याला सर्वात जास्त कुठे अट्रॅक्ट करतो, त्याच्या पोल जवळ. आणि त्याचं कारण काय आहे, कारण पोलवर मॅग्नेटिक फोर्स काय असतो, त्याचा पूर्ण एकवटलेला असतो. म्हणजे मॅक्झिमम जो चुंबकाचा मॅग्नेटिक फोर्स आहे हा त्याच्या पोलवर असतो. क्लिअर. त्यानंतर पुढचा आहे, व्हॉट इज हॅपन व्हेन मॅग्नेट इज डिवाइडेड इनटू टू पार्ट्स. काय होईल जर एखाद्या मॅग्नेटचे आपण दोन भाग केले. पहा समजा हा मॅग्नेट आहे, बरोबर. आता या मॅग्नेटचे मी दोन भाग केले, हा एक भाग झाला सपोज, आणि हा दुसरा भाग झाला, ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, मॅग्नेटला कट करण्याच्या अगोदर हा कोणता पोल होता, एन, आणि हा कोणता होता, एस. आता कट केल्यावर काय व्हायला पाहिजे बरं, एन वाला सेपरेट आणि एस वाला सेपरेट व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटतं, पण तसं आहे का, नाही. कट केल्यावर सुद्धा काय होतं पहा, इथे एन आहे तर इथं कोणता पोल तयार होतो, एस, आणि इथं एस होता तर इथं काय तयार होतो, एन. म्हणजे याचा अर्थ काय झाला, चुंबकाला जेव्हा आपण चुंबकाचे दोन भाग केले, दोन भाग केल्यावर दोन वेगळे चुंबक तयार झाले. चुंबकाचे ध्रुव हे एकमेकांपासून अलग करता येतात का, नाही. त्यांना आपण सेपरेट करू शकत नाही. आणि म्हणून चुंबकाचे आपण जर दोन समान भाग केले तर दोन समान भागावर पुन्हा दोन पोल तयार होतात. एक पोल कोणता असेल, नॉर्थ, आणि दुसरा काय असेल, साऊथ. आणि म्हणून मी सांगितलंय पहा की जर आपण चुंबकाचं विभागणी दोन भागामध्ये केली तर टू इंडिपेंडेंट मॅग्नेट्स आर फॉर्म. म्हणजे दोन सेपरेट चुंबक त्या ठिकाणी तयार होतात. म्हणजे चुंबकाचे पोल्स एकमेकांपासून सेपरेट करता येत नाही. त्यानंतर सांगितलं पहा, टू पोल्स ऑफ मॅग्नेट cannot be separated from each other. म्हणजे काही जरी झालं तर चुंबकाचे दोन पोल्स हे आपण एकमेकांपासून सेपरेट करू शकत नाही. जगामध्ये असा एकही चुंबक नाही
की ज्याला फक्त नॉर्थ पोल आहे किंवा फक्त साऊथ पोल आहे. आपली पृथ्वी ही सुद्धा काय आहे, एक चुंबक आहे. येते लक्षात? तर लक्षात घ्या की जेव्हाही आपण चुंबकाची उदाहरणी दोन पार्ट्स करू तर अशा वेळेस दोन सेपरेट चुंबक तयार होतात, म्हणजे त्यांचे पोल्स आपण एकमेकांपासून सेपरेट करू शकत नाही. व्हॉट इज मीन बाय इंड्युस्ड मॅग्नेटिझम? आता इंड्युस्ड मॅग्नेटिझम काय आहे? आता मला सांगा, तुम्हाला मॅग्नेटिक मटेरियलची नावं माहिती आहेत? कोणते कोणते आहेत सांगा. एक आहे आयर्न, दुसरा आहे कोबाल्ट, तिसरा आहे निकेल. आता हे जे मॅग्नेटिक मटेरियल्स आहेत, तर हे जर आपण चुंबकाच्या जवळ नेले, चुंबकाच्या काय नेले, याला जवळ नेले, तर चुंबक यांना अट्रॅक्ट करतो, बरोबर. पण जर त्याच्याही पलीकडे आपण यापैकी एकाच्या वस्तूच्या पलीकडे आणखीन जर एखादी वस्तू लावली तर ती सुद्धा काय होते, त्या मेटल कडून काय होते, अट्रॅक्ट होते. पहा, मी तुम्हाला आकृती कडून दाखवतो. पहा, सपोज हा आहे मॅग्नेट. काय हा मॅग्नेट, नॉर्थ आणि साऊथ पोल घेतलं. त्यानंतर काय केलं माहितीये का, मी त्या ठिकाणी काय करतो, इथं मी एक मेटल लावलं. काय लावलं इथं मी, एक मेटल म्हणजे एक धातू लावला. तो धातू आहे समजा फेरस. कोणता आहे, फेरस म्हणजे आयर्न, लोखंड आहे. तर आता काय होतं माहितीये का, आता जर मी इथं काय केलं, एखाद्या वेळेस मी पिना आणल्या समजा, है ना, तर ह्या पिना ज्या आहेत ना, तर या लोखंडाच्या पिना आहेत समजा, असं आपण कन्सिडर करू. तर या पिनांना हा लोखंड काय करतो, अट्रॅक्ट करतो. मग आता मला सांगा, हा जो लोखंड आहे हा स्वतः चुंबक आहे का, नाही. तो स्वतः एका मॅग्नेटला आहे. लक्षात घ्या, हा NS स्वतः कोण आहे, मॅग्नेट. Fe हे काय आहे, आयर्न आहे, लोखंड आहे. लोखंडाच्या दुसऱ्या वस्तूंना अट्रॅक्ट करतो का, नाही. परंतु सध्या तो अट्रॅक्ट का करायला, कारण दुसरीकडून त्याला कोण अटॅच आहे, चुंबक. म्हणजे मॅग्नेट जो आहे, तर मॅग्नेटिक मटेरियल मध्ये तात्पुरतं काय आलं बरं, चुंबकत्व आलं. आणि या गुणधर्मामुळे हे जे मॅग्नेटिझम इथं निर्माण होईल त्याला म्हणायचं इंड्युस्ड मॅग्नेटिझम. काय म्हणायचं त्याला, इंड्युस्ड मॅग्नेटिझम म्हणजे तात्पुरतं चुंबकत्व निर्माण करणे. आणि म्हणून इथं सांगितलंय पहा, काय सांगितलं आहे, मॅग्नेटिक मटेरियल acquires magnetism when placed near a magnet. म्हणजे एखादा मॅग्नेटिक मटेरियल असेल, निकेल, कोबाल्ट, आयर्न सारखा, त्याला जर आपण चुंबकाच्या शेजारी नेलं तर त्याच्यामध्ये सुद्धा काय निर्माण होतं, मॅग्नेटिझम निर्माण होतं. आणि मॅग्नेटिझम निर्माण होण्याच्या प्रक्रियेलाच काय म्हणायचं, इंड्युस्ड मॅग्नेटिझम. पण हे कसं असतं, तात्पुरत्या स्वरूपाचं असतं. म्हणून ते लिहिलंय पहा की हे जे मॅग्नेटिझम आहे, इंड्युस्ड मॅग्नेटिझम, हे कसं असतं बरं, कसं असतं, टेम्पररी म्हणजे काय बरं सांगा, तात्पुरत्या स्वरूपाचं असतं. ओके. पुढे आहे, व्हॉट इज हॅपन व्हेन पोल्स ऑफ मॅग्नेट प्लेस क्लोज टू ईच अदर. पहा, लाईक पोल्स. लाईक पोल्स कशाला म्हणायचं बरं, कोण सांगतं, लाईक पोल्स म्हणजे सारखे ध्रुव. लाईक पोल्स म्हणजे काय, सारखे ध्रुव. पहा, जसं की हे दोन चुंबक आहेत, इथे मी लिहितो N, इथे लिहितो S, बरोबर आहे का. आता मी कोणाला जवळ आणलं सांगा बरं, कोणाला जवळ आणलं सांगा, कोणते पोल जवळ आणले, पहिल्या मॅग्नेटचा साऊथ आणि दुसऱ्या मॅग्नेटचा साऊथ, बरोबर आहे का. म्हणजे मी साऊथला जवळ आणलं, है ना. तर जवळ आणल्यावर काय होतं माहिती का, की ते एकमेकांना दूर लोटतात. एकमेकांना काय करतात, दूर लोटतात. एकमेकांना दूर लोटणे या गुणधर्माला म्हणायचं रिपल्शन. काय म्हणायचं याला, रिपल्शन. रिपल्शनला मराठीमध्ये म्हणतात प्रतिकर्षण. काय म्हणतात,
जर मी याच्या ऐवजी मी काय करतो, दुसरी एक ऍक्टिव्हिटी करतो की यामध्ये मी 2 मॅग्नेट घेतले, 12 मॅग्नेट म्हणतात त्याला. याच्यामध्ये मी कोणते कोणते पोल जवळ आणले बरं सांगा. इकडे पण कोण आहे नॉर्थ आणि इकडे पण कोण आहे नॉर्थ. हे साऊथ साऊथ आणि नॉर्थ नॉर्थ. आता या दोघांना म्हणायचं लाईट पोल्स. काय म्हणायचं यांना? लाईट पोल्स म्हणजे काय? सारखे सजातीय ध्रुव म्हणू आपण त्यांना. काय म्हणू? सजातीय ध्रुव. काय म्हणू लाईट पोल्सला? सजातीय ध्रुव. हा, आता हे नॉर्थ नॉर्थ जवळ आणले, साऊथ साऊथ जवळ आणले, तेव्हा काय झालं होतं? प्रतिकर्षण. काय झालं होतं इंग्रजीमध्ये? रिपल्शन. तर नॉर्थ नॉर्थला जवळ आणलं तरी सुद्धा काय होणार या ठिकाणी? रिपल्शनच होणार. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत पहा. जर तुम्ही साऊथ साऊथ जवळ आणले ते एकमेकांना दूर लोटतात, त्याला म्हणायचं रिपल्शन. जर तुम्ही नॉर्थ नॉर्थ जवळ आणले तरी ते एकमेकांना दूर लोटणार, त्याला सुद्धा काय म्हणायचं? रिपल्शनच म्हणायचं. आणि म्हणून आपला प्रश्न काय होता पहा, की काय होईल जर आपण मॅग्नेट चे लाईट पोल्स एकमेकांच्या जवळ नेले. मग लाईट पोल्स म्हणजे काय सांगा? एन एन ला आपण जवळ नेलं किंवा एस एस ला जवळ नेलं तर अशा वेळेस काय होईल? तर काय होईल सांगा? दे विल रिपल इच अदर. म्हणजे ते एकमेकांना दूर लोटतील. एकमेकांना काय करतील? ते दूर लोटतील. कारण लाईट चार्जेस मध्ये काय असतं बरं? रिपल्शन. काय असतं? ओके. लाईट चार्जेस मध्ये कोणते गुणधर्म असतात? रिपल्शन म्हणजे प्रतिकर्षण. आणि लक्षात ठेवा, चुंबकाची खरी कसोटी ही काय आहे? रिपल्शनच आहे. येते लक्षात? अट्रॅक्शन नाहीये. पुढे आपण डिस्कस करू अट्रॅक्शन काय आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज हॅपन व्हेन अनलाइक or opposite place of magnet is placed close to each other. आता ऍक्टिव्हिटी समजून घ्या. मी काय करतो, पहिल्या याच्यामध्ये नॉर्थ आणि साऊथ आणि दुसऱ्यामध्ये काय करतो, साऊथ आणि नॉर्थ घेतला. त्यानंतर नेक्स्ट केस मध्ये साऊथ आणि नॉर्थ आणि त्यानंतर कोण घेतला मी? पुन्हा साऊथ आणि नॉर्थ. आता याच्यात काय झालं सांगा बरं. सॉरी, माझ्याकडून एक चुकलं. इथं एन एस पाहिजे होतं. आता मी काय केलं तुमच्या लक्षात येईल पहा. पहिल्या मॅग्नेटचा कोणता पोल घेतला मी? साऊथ. आणि दुसऱ्या मॅग्नेटचा कोणता घेतला मी? नॉर्थ. इथे काय घेतलं मी? पहिल्या मॅग्नेटचा नॉर्थ आणि दुसऱ्या मॅग्नेटचा काय घेतला? साऊथ. एकाचा साऊथ एकाचा नॉर्थ, किंवा पहिल्याचा नॉर्थ दुसऱ्याचा साऊथ. अशा पद्धतीच्या याला म्हणायचं अनलाइक पोल्स. काय म्हणायचं? त्याला मराठीमध्ये म्हणतात विजातीय ध्रुव. काय म्हणतात? ओके. मग आता एस च्या बाजूला एन म्हणजे साऊथच्या शेजारी नॉर्थ पोल किंवा नॉर्थच्या शेजारी साऊथ पोल नेला तर ते एकमेकांना चिटकतात. म्हणजे त्यांच्यामध्ये काय आहे? आकर्षण. या आकर्षणाला इंग्रजीमध्ये म्हणायचं आपण अट्रॅक्शन. काय म्हणायचं? अट्रॅक्शन म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? आकर्षण. काय म्हणायचं? मग चुंबकाचे कोणते पोल? अनलाइक पोल्स है ना. म्हणजे पहिल्याचा नॉर्थ साऊथ तर दुसऱ्याचा नॉर्थ, पहिल्याचा नॉर्थ तर दुसऱ्याचा साऊथ. यांना जवळ नेलं तर ते एकमेकांना काय करायले? अट्रॅक्ट, आकर्षित करायले. या फेनॉमेनाला आपण काय म्हणलो? अट्रॅक्शन. आणि म्हणून विजातीय ध्रुवामध्ये काय असतं? आकर्षण. आणि सजातीय ध्रुवामध्ये काय असतं? प्रतिकर्षण. शेवटचा प्रश्न पहा. What do you say about temporary magnetism? या अगोदर एक कन्सेप्ट पाहिजे आपण, इंड्युस्ड मॅग्नेटिझम. काय शब्द वापरला होता मी? इंड्युस्ड मॅग्नेटिझम किंवा टेम्पररी मॅग्नेटिझम काय आहे? तर पहा,
जेव्हा एखादा मॅग्नेटिक ऑब्जेक्ट काय अक्वायर करायला, मॅग्नेटिझम अक्वायर करायला फॉर अ शॉर्ट व्हाईल, म्हणजे कमी कालावधीसाठी, जसं की पहा हे फेरस होता, हा स्वतः मॅग्नेट आहे का, तो मॅग्नेटिक मटेरियल आहे, परंतु त्याच्या लेफ्ट साइडला कोण आहे, मॅग्नेट. त्याच्यामुळे त्यानं लहान लहान टाचण्याला काय केलं, स्वतःकडे अट्रॅक्ट केलं. मग त्याच्यामध्ये हे जे मॅग्नेटिझम आलं तात्पुरत्या स्वरूपाचं, तर त्याला म्हणायचं टेम्पररी मॅग्नेटिझम किंवा इंड्यूस्ड मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम ऑफ दिस काइंड इज टेम्पररी. आणि अशा पद्धतीचं जे मॅग्नेटिझम असतं हे कसं असतं बरं, तात्पुरत्या स्वरूपात असतं. कारण या मॅग्नेटला जर मी हटवलं, समजा पहा हा मॅग्नेट आहे, हा मी काढून टाकला, तर हा जो लोखंड आहे मॅग्नेट, हा लोखंडाला आता इकडे चिकटणार आहे का, नाही, कारण त्याच्यामध्ये आता मॅग्नेटिझम आहे का, नाही. म्हणजे तो मॅग्नेटिक मटेरियल आहे, तो मॅग्नेट आहे का, नाही. ओके.